हे हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर या सगळ्यांनी खरडा खायला. तर बघा, मी ह्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, तीळ टाकलेले आहेत आणि जिरे पण आहेत, लसूण थोडासा 2-4 पाकळ्या आणि जिरे आणि कोथिंबीर आणि मीठ घातलेलं आहे. थोडंसं तेल टाकून मी ह्याला छान असं भाजलेलं आहे आणि छान असं बघा भाजून घेतलेलं आहे. तर इथे मी थोडासा कांदा पण टाकणार आहे. तर कांदा टाकल्यामुळे खरड्याला टेस्ट छान अशी येते, त्यामुळे मी कांदा पण टाकलेला आहे. आणि हे असं जास्त आपल्याकडं काय पाटावर वंडा वगैरे नाही आहे, खलबत्ता पण नाही आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मोठं वाटून घेणार आहे. कधी कधी मी तव्यात पण बारीक करते, पण जास्त असलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करते. तर हे बघू शकता. आणि छान इतका मस्त लागतो ना चवीला. कोण टोमॅटो पण टाकतं बरं का ह्याच्यामध्ये, पण ते लगेच खायचं असेल तर. जर का आपल्याला स्टोरेज करून ठेवायचं असेल तर जास्त काय टाकत बसायचं नाही ह्याच्यामध्ये. आणि छान असा कांदा पण टाकलेला आहे. तर कांदा थोडा लेट टाकलेला आहे, म्हणजे असं अगोदरच तेलात नाही टाकलेला, नंतर टाकलेला आहे. तर आता हा मी मस्तपैकी वाटून घेते थंड झाला की. तर बघू शकता तुम्ही, आता हे छान असं थंड झालेलं आहे. तर ह्याला आता आपण वाटून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, हे छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे. तर आपला खरडा तयार आहे. तर या सगळ्यांनी खरडा भाकरी खायला. आता मी याच तव्यामध्ये 2-3 भाकरी करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी मिसळ बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये राईस बनवलेला आहे. तर या सगळ्यांनी छान असं जेवण खायला. आज मला खरडा खाऊ वाटला म्हणून मी बनवला. तर या सगळ्यांनी सातारी, कोल्हापूर, कराड भागात अशाच पद्धतीने खरडा बनवला जातो. फक्त मी यात कांदा ॲड केलेला आहे. तर कसा वाटला खरडा कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. चला तर बाय.